हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आज वटपौर्णिमा आहे आणि मी पूजेसाठी छान तयार झालेले आहे. इथे माझी पूजेची थाळीही तयार आहे. ओटी भरण्यासाठी गहू आणि आंबेही घेतलेले आहे, जे सुहासिनींना देणार आहे. तर चला, आजचा वटपौर्णिमेचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे माझी वटपौर्णिमेची पूजा छान पार पडली. सकाळी खूप कडक ऊन होतं आणि अचानक पावसाने हजेरी लावलेली होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात चिखलच चिखल झालेला होता. तरी सगळ्यांनी आनंदाने आणि भक्तिभावाने पूजा केली. नाव घ्या नका करू गजर. चितनरावांचं नाव घेण्यास नेहमी असते मी गजर. अरे हे काय आहे? गरमी. पण यांनी पंखी काय पंखी काय बकुळीच्या फुलाचा गंध काही सुटेना, जितेंद्ररावांचं नाव घेण्या शब्द काही जुळेना. फ्रेंड्स, आम्ही साई मंदिरमधून पूजा करून आलेला हो वडाची, आणि छान पूजा झाली. पण गरमी भयंकर होती आणि म्हणजे पाऊस आला थोडा वेळ, अगदी बारीक बारीक पाऊस आला आणि त्याच्यामुळे आणखीन गरमी व्हायला लागली तिथे. पण छान झाली पूजा. दाखवलेलंच आहे, थोडंसं झलक दाखवलेली आहे मी. नेहमी आम्ही दिवाण मंदिरमध्ये वगैरे जातो, पण यावेळेस साई मंदिरमध्ये जाऊन बघितलं तर छान वाटलं तिथे. पण आता नेक्स्ट टाईम बघू कुठे जायचं आहे ते. तर कसं वाटत आहे मला? तुम्हीच पाहिजे 7 जन्मे. हां, 7 जन्मासाठी मला तुम्हीच पाहिजे. तुम्हाला पण मी पाहिजे. हा 7वा नाही आहे. तर जितेंद्रराव म्हणत आहे नेहमीप्रमाणे 7वा जन्म आहे. तर असं आहे. मी तर आता यांना चांगलं ट्रेन बनवलेलं आहे, तर मला हाच नवरा पाहिजे, पण यांना नाही पाहिजे मी. चला, नेहमीप्रमाणे छानपैकी पूजा झालेली आहे. आता आम्हाला नागपूरला सुद्धा जायचं आहे. आज कामं वगैरे झालेलेच आहे. थोडा वेळ आराम करते, नंतर मग आम्ही नागपूरला निघणार आहोत. तर बर्डीवर जाणार आहे. जो ड्रेस घेतलेला होता तो कलेक्ट करायचा आहे मला, तर तो कलेक्ट करणार आहे. आणि जितेंद्ररावांना मार्केटची कामं आहेत आणि मला दवाखान्यातसुद्धा जायचं आहे, तर मी दवाखान्यात जाणार आहे. चला, तर आजचा हा व्लॉग तुमच्यासोबत कंटिन्यू करणार आहे, व्हिडिओसोबत असेच कनेक्ट. आणि आता बघू किती वेळ लागतो ते आणि कुठे जाणार आहोत. तर डॉक्टरचा वेळ आहे 7 ते 9 वाजेपर्यंत. आणि इकडे मग बर्डीचे जे शॉप आहे ते 9 वाजता बंद होऊन जातात. आणि जितेंद्ररावांना थोडंसं कामही आहे. ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे का? होतील की नाही होतील माहीत नाही. आणि पावसाचं वातावरण दाखवते, ढगाळ आहे, छान वातावरण. आता पाऊस थांबलेला आहे आणि खूप जास्त विजा कडकडत होत्या, असं म्हणजे शक्य होईल की नाही जाणं. पण पाऊस थांबलेला आहे आणि तरी ढगाळ वातावरण आहे. केव्हाही पाऊस येऊ शकतो. बघा, दाखवते मी तुम्हाला. इथे दिसतच असेल काचेवर. आणि तर आता आम्ही बर्डीवर येऊन पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता, पावसामुळे सगळे रस्ते ओले झालेले आहेत. आणि तोपर्यंत जितेंद्रराव गाडी पार्क करत आहे. मी दुकानात जाऊन पटकन ड्रेस कलेक्ट करून घेते. आगे होने ठीक आहे.
तर मी खूप फास्ट आलेली होती आणि जितेंद्र अजूनपर्यंत यायचे आहे, म्हणून मी या शॉपमध्ये ना टॉप्स बघायला थांबलेली होती. मी म्हटलं आपला वेळेचा सदुपयोगी करून घ्यायला पाहिजे. जितेंद्र आल्यानंतर आम्ही बर्डीमधील फेमस पकोडेवाला इथे नाश्ता करायला गेलो. खरं सांगायचं तर मी इथे पहिल्यांदाच आलेले होते आणि तिथे पोहोचल्यावर इतकी गर्दी पाहूनच समजलं की हे ठिकाण किती प्रसिद्ध आहे ते. नाश्त्यासाठी लोकांची अक्षरशः रांग लागलेली होती आणि सतत पार्सलही जात होते. इथले गरमागरम पकोडे तर सगळ्यांनाच पसंतीचे आहेत. त्याचबरोबर उपासाचे पदार्थही इथे उपलब्ध होते. कटलेट, ढोकळा आणि अजून अनेक चविष्ट पदार्थ काउंटरवर दिसत होते. ताजे आणि गरमागरम पदार्थ सतत तयार होत होते आणि त्यामुळे सगळीकडे खमंग सुगंध दरवळत होता. आम्हीही गरमागरम पकोडे ऑर्डर केलेले होते. खरं सांगायचं तर पकोडीची जी टेस्ट होती अप्रतिम होती. तुम्हालाही यायचं असेल तर तुम्ही बर्डीवर इथे पकोडे खायला नक्की येऊ शकता. महालमधून जात असताना सर्वात आधी आम्हाला सोनचापा हे दुकान दिसलं. हेच ते दुकान आहे जिथे काही दिवसापूर्वी भीषण आग लागलेली होती आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आम्ही इथेच होतो. त्यामुळे तो दिवस अजूनही मला स्पष्टपणे आठवतो. ते दृश्य खरंच खूप धक्कादायक होतं आणि आजही पुन्हा इथून जाताना त्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या. दवाखान्यात चेकअपसाठी जायचं होतं, ते करून आम्ही जेवणासाठी महालकडे निघालो. महालमधून जाताना जुन्या आठवणी अगदी ताज्या झाल्या. माझं संपूर्ण बालपण इथेच गेलं. राजवाडा, नितीन गडकरीचं घर, सुतिकागृह, जिथे माझे 3 मुलं झाले. तर हे सगळं पुन्हा नजरेसमोर आलं. त्याचबरोबर माझं कॉलेजही दिसलं. सिपेंड कॉलेज. मी आलेला हो थालीचं जेवण करायला. दाखवते तुम्हाला. छान जेवण मिळते तिथे. तर हे स्ट्रीट फूड म्हणून आहे इथे. छान जेवण मिळते तिथे चाललेलं. तर फ्रेंड्स इथे सुद्धा वेटिंग असते. आम्हाला वाट पाहावी लागली 5-10 मिनटं आणि तेव्हा आम्हाला सीट मिळालेली आहे. आणि आतमध्ये ते नवीन सुरू करणार आहे 1 तारखेपासून. तर ते पण सुरू होईल. जेव्हा मग मी कधी येईल तर मी ते नंतर दाखवेन तुम्हाला. मी नेहमी इथे येते आणि छान आहे जेवण वगैरे, टेस्टी आहे म्हणून आम्ही नेहमी इथे येतो. दाखवते काय आहे थालीमध्ये. झुणका भाकर तर असतेच. एक झुणका भाकरची थाली आहे आणि बाकी वेज थाली आहे. पोळी पण आहे, भाकर पण आहे, जे तुम्हाला खायचं आहे ते. भाकर, पोळी, झुणका, सुकी भाजी, ग्रेव्ही भाजी, दाल फ्राय, कढी, पनीर, पुलाव, जिरा राईस, 1 वाटी बॉटल, स्वीट गुलाबजामुन, रसगुल्ला, इतकं सगळं लिहिलेलं आहे. दाखवते. डाळ कांदा आणि वांग्याची भाजी, झुणका. चला खाऊन भेटेल. हॅलो फ्रेंड्स, आता 8:30 वाजलेले आहे आणि मी अशा प्रकारे तयार झालेली आहे. तर आज माझा वाढदिवस आहे आणि मुलं सगळे बाहेर आहे माझे. त्याच्यामुळे ना सेलिब्रेट करायची अजिबात इच्छा वगैरे होत नाही. पण मुलांनीच केक पाठवलेला आहे, तर तो केक कट करणार आहे आणि साई मंदिरमध्ये जायची इच्छा होती. पण आता तयार झाली आहे. बघू, जर जितेंद्रराव म्हणतील की जायचं वगैरे तर मग जाऊ आणि मग जो केक आलेला आहे तो केक कट करणार आहे. तर मुलांनी पाठवलेला आहे केक. मी नाही म्हटलं तरी त्यांनी पाठवलेला आहे. तर त्यांचे 2-3दा फोन येऊन गेले, मम्मी केक कट केला का. त्यांना मी व्हिडिओ कॉलवर घेऊनच केक कट करणार आहे. त्यानंतर मी आणि जितेंद्रराव साई मंदिरात आलो. माझ्या वाढदिवसानिमित्त साईबाबांचे आशीर्वाद घेतले आणि मनापासून दर्शन केलं. मंदिरात महादेवाची सुंदर पिंडही आहे. तिथेही शांतपणे दर्शन घेतलं. देवाचा आशीर्वाद घेऊन मन अगदी प्रसन्न झालेलं होतं आणि त्यानंतर मग आम्ही घरी परतलो. त्यानंतर केक कापण्याआधी आम्ही तिघांनाही व्हिडिओ कॉल केला आणि ते आमच्यासोबत प्रत्यक्ष नसले तरी व्हिडिओ कॉलमुळे तेही आनंदाच्या क्षणाचा भाग झाले. त्यानंतर आम्ही केक कट करून माझा वाढदिवस अगदी आनंदात साजरा केला. दिवसभर अनेकांचे फोन आले आणि खूप जणांनी मला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. त्या प्रत्येकाचे मी मनपूर्वक खूप खूप आभार मानते. तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे माझा हा वाढदिवस कायम आठवणीत राहील. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
चल आकर